मी आता सध्या साकीनाक्याच्या खेरानी या ठिकाणी आहे। खेरानी रोडवरती ज्या ठिकाणी मॅनहोलमध्ये माणूस त्याचा मृत्यू झालेला आहे। असलम शेख हा 55 वर्षीय इसम आहे आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। माझ्याबरोबर प्रत्यक्षदर्शी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय नेमकं त्यांनी पाहिलं। सर, क्या आपने देखा है, क्या बताएंगे? मैं यहाँ से निकला ना ये बाजू से, तो मेडिकल तक गया मैं। तो मेडिकल में दवा नहीं मिली मेरे को, तो मैं रिटर्न आया ना, तो यहाँ पे भीड़ लगी थी। तो एक आदमी कोई गिर गया है। हाँ, तो गिर गया है। तो 2 बार वो बेचारा जो वेल्डिंग वाला है ना, वेल्डिंग करने आए थे वो लोग, तो ढक्कन ढक्कन पूरा हटा दिया ना। बैरिकेड था, कुछ नहीं था, कोई सेफ्टी नहीं थी मतलब। तो वो लोगों ने क्या है, सेफ्टी अपनी गिर गया आदमी, वो लोग उतरे, पकड़ा, उनका हाथ भी पकड़ा, लेकिन वो लोग हाथ नहीं पकड़ पाए, वो स्लिप हो गए। उनका चप्पल और छाता ही मिला। वो आदमी किधर गया, ये बाजू गया कि वो बाजू गया, पता नहीं। आपल्यावर आणखी काही प्रत्यक्षदर्शी है। सर, आपने क्या देखा है, क्या बताएंगे, किस तरह से ये पूरी घटना हुई है? घटना सर आई है, उस तरफ से आदमी आ रहा था, आ रहा था बोलते उसमें मोबाइल से बात कर रहा था। उसने देख रहा था कि मतलब नीचे मतलब बराबर ध्यान से देखा नहीं है, और चलते हुए रास्ते में वो खुला हुआ था ढक्कन, उसमें स्लिप करके अंदर चला गया वो। आगे क्या किया फिर आपने? अब वो स्लिप करके जब गिरा उसने, तो बीएमसी का आदमी उसको खोल के रखा था बोल रहे थे। अब खोल के रखा था तो उसमें उनको खोलना नहीं चाहिए था ना। कोई ना कोई आदमी उनका कार्यकर्ता रहना चाहिए था। वो भी बारिश का टाइम, इतनी पब्लिक आती जाती है, बराबर ध्यान नहीं पड़ा होगा। वो अंदर घुस गया। अब अंदर घुसने के बाद मुझमें वो बोलता चाय पीने गया था, चाय पी के आगे देखा उसको, मतलब जो अंदर का अंदर ही वो चला गया। और आदमी लोग को मतलब आवाज़ किया, लेकिन वो अब अंदर चला गया। इतना गहरे में कैसा उसको मालूम पड़ेगा कहाँ गया करके। तो जाके 15-20 कदम के आगे जाके मीटर के बाद निकला वो वहाँ से, लेकिन वो मरा हुआ निकला। फायर ब्रिगेड जब आई, उसने किस तरह से काम किया फिर? 2 घंटे के बाद फायर ब्रिगेड आई है। 2 घंटे के बाद आई है। 2 घंटे के बाद आई है। जब तक वो कहाँ बचने वाला है उसके अंदर, जब गिरा हुआ है इंसान, वो भी पानी इतना तगड़ा है उसके अंदर, कैसा बचेगा अभी? 45 साल का आदमी होएगा वो। यहाँ पे पूरा पानी भरा हुआ था क्या रोड पे? नाले, यहाँ की नाले सफाई नहीं हुई थी क्या? पानी हल्का सा भरा हुआ था इसके रोड के ऊपर, बारिश हो रही थी वो टाइम पे। हाँ, हल्का सा भरा हुआ था पानी। हाँ, आप क्या मांग कर रहे हो, क्या किस तरह की सुविधाएं दी जाए? कार्रवाई होनी चाहिए, ये बीएमसी के ऊपर कार्रवाई होनी चाहिए उसके लिए। है? अब उसके आदमी के लिए मतलब उसके घर में कोई खाने पीने के लिए अभी कौन ला के जुटाएगा? वो बेचारा था, अकेला ला के देता था, करता था। अब उसके बच्चे लोग को कौन होएगा सर? है? इसके लिए बीएमसी का होना चाहिए उसके ऊपर कुछ। तर आपण पाहतो की प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे, सकाळच्या दरम्यान फोनवरती बोलता बोलता 55 वर्षीय इसम असलम शेख जे आहेत ते समोरून येत होते। मी तुम्हाला तो मॅनहोल जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतो। हा माझ्यासमोर या ठिकाणी आपण पाहू शकता की आता सध्या त्याला झाकलेला आहे आणि याच ठिकाणी हा जो पत्रा टाकलेला आहे त्याच्यावरती कवरअप केलेला आहे। याच ठिकाणी असलम शेख सकाळी जेव्हा चालत जात होते, काही प्रमाणात पाणी भरलं होतं, त्यावेळेला ते फोनवरती बोलता बोलता या मॅनहोलमध्ये पडले। त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो असलम शेख जे आहे ते थेट मॅनहोलच्या आतमध्ये गेले, कारण या ठिकाणी जाळी लावायचं काहीतरी काम सुरू होतं। ते काम अधिकृतरित्या देखील सुरू नव्हतं, अशा प्रकारची देखील माहिती जी आहे ती समोर येत आहे। आणि या जेव्हा मॅनहोलमध्ये गेला तेव्हा याच ठिकाणावरून त्यांना काढण्यात नाही आलं, तर हे मॅनहोल पुढे 170 मीटरपर्यंत जेव्हा पुढे गेलं आणि तेव्हा 170 मीटर पुढून फायर ब्रिगेडनी त्या असलम शेख या इसमांना काढलं बाहेर। मात्र हे सर्व करण्यासाठी 2 ते 3 तासांचा वेळ गेला आणि त्याचमुळे असलम शेख यांचा मृतदेह जो आहे तो या मॅनहोलमधून बाहेर काढण्यात आला आहे। प्रशासनावरती ही जबाबदारी होती की सर्व मॅनहोल ते बंद अवस्थेत असावे, कारण पावसाळ्याचा वेळ आहे, पाणी भरतं आणि हे जे मॅनहोल आहे ते दिसत नाहीत आणि त्याचमुळे कुठेतरी प्रशासनाची ही संपूर्ण जबाबदारी होती। जे सत्ताधारी आहेत, महापौर आहेत, उपमहापौर आहेत, यांनी देखील सत्ताधाऱ्यांवरती पूर्णतः आरोप जे आहेत ते केलेले आहेत की प्रशासनाने ढिसाळ नियोजन केलेलं आहे, पूर्णतः काम केलं नाही आणि त्याचमुळे कुठेतरी ही अवस्था होते। मुंबईकरांच्या जीवाची काही पर्वा नाही आहे का प्रशासनाला, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत। दरवर्षी जे आपण पाहतोय की हजारो कोटी रुपये खर्च करण्यात येतात नालेसफाईसाठी, मात्र ती नालेसफाई होत नाही का? मुंबईकरांचे जे जीव आहेत ते इतके स्वस्त झालेत की अशा प्रकारे त्यांचे जीव जात आहेत आणि प्रशासन शांत बसलेलं आहे, सत्ताधारी फक्त कारवाई करू, अशा प्रकारचे प्रतिक्रिया ज्या आहेत त्या व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत।
मॅनहोलमध्ये पडून एका इसमाचा मृत्यू झालेला आहे आणि या घटनास्थळावरती मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत ते देखील आलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल? दुर्दैवी घटना आहे, कशा प्रकारे या घटनेकडे पाहता तुम्ही? आता कसं आम्हाला असं वाटतं की अशी आम्हाला सवय पडणार आहे, कारण चांदिवलीमध्ये दुसरी घटना आहे. पहिली एक घटना असलपामध्ये झाली, ती बाई माईममध्ये निघाली. ही दुसरी घटना. आमच्याकडे महानगरपालिका झोपलेली आहे. सन्माननीय हेर्लेकर साहेब वॉर्ड ऑफिसर हे म्हणतात की मी मेन हॉल ओपन करायचं नाही, त्यासाठी आदेश दिला आहे. मग हे मेन हॉल ओपन केले कोणी? नंबर 1, मेन हॉल ओपन केला तर त्याच्या बाजूला तुम्ही बॅरिकेड चारी बाजूला का लावले नाहीत? एक पण बॅरिकेड नाही. माणूस चालतोय, आता असं पण मुंबईकर एवढे त्रस्त आहेत, चालता चालता स्वतःच्या ह्याच्यात असेल, तो गेला आतमध्ये. एका माणसाने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण कसं आहे, एवढा फोर्समध्ये नाही पकडू शकत ना. तो गेला खाली. ते खाली गेल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरनी काय केलं, फटाफट त्याच्यावर जाळी लावून टाकली, जे काम करायला आला असेल. म्हणजे जर त्याला बाहेर काढायचं पण असेल फायर ब्रिगेडनी, तर ते त्यावेळी जाळी लावल्यामुळे काढू शकत नाही. तिकडनं तो या मेन हॉलपर्यंत आला. आम्ही कंटिन्यू सांगतोय की बाबा मेन हॉल ओपन करा, त्याच्यामध्ये तो असेल कदाचित, पण यंत्रणाच नाही ना, त्याला ओपन करायचं कसं? शेवटी फायर ब्रिगेड आली. फायर ब्रिगेड आल्यानंतर त्याला मेन हॉल ओपन केला. आता त्यांना पण जायसाठी सिवर लाईन आहे ना, रिक्स घेऊ शकत नाही. त्यांनाही जाण्यासाठी थोडी वेळ लागली. ते पूर्ण प्रयत्न करत होते, कारण आतमध्ये एवढा गॅस होता ना. आतमध्ये एक कर्मचारी गेला फायर ब्रिगेडचा, त्याला श्वास घ्यायलाच होत नव्हता. परत त्याला बाहेर काढलं, दुसरे गेलेत, पण त्यांनी डेअरिंग केली. व्यवस्थितपणे त्याला काय आकडी लावायची, पहिला ते परत आलेत. पण मला वाटते 15 मिनटं जर ते फायर ब्रिगेडच्या माणसाला वर यायला उशीर झाला असता तर त्यांच्या पण जीव गेला असता. त्यांची अशी परिस्थिती होती बाहेर येताना, असं त्यांना श्वास घ्यायला होत नव्हता. म्हणजे किती दिवस हे सगळे चालणार आहे मुंबईमध्ये? काम करायचं नाही, फक्त आमदार फोडा, नगरसेवक फोडा, खासदार फोडा, त्याच्यामध्ये सत्ताधारी लोक व्यस्त आहेत. पण हे कसं चालणार हो? लोकांच्या जीवाची पर्वा काय? ज्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवलं आहे त्यांच्या जीवाची काय किंमत आहे तुमच्याकडे? लाख रुपये. डिटर्जंटमध्ये समोर तुम्हाला वायर दिसतोय, तिथे एक माणसाला शॉक लागला, लाख रुपये दिले सरकारने, तर ह्याला पण लाख रुपये भेटणार असं आम्ही समजून चालतो. परंतु आम्ही यावेळी सर्वांनी ठरवलं आहे की जेपर्यंत त्या 8 दिवसात त्या कॉन्ट्रॅक्टर, त्या अधिकारी यांच्यावर ॲक्शन होणार नाही, FIR होणार नाही 8 दिवसात, तर आम्ही इथं आंदोलन करणार. आणि त्याच्या परिवाराला एक व्यवस्थित मुआवजा, असलम शेखच्या परिवाराला व्यवस्थित मुआवजा भेटला पाहिजे, ही आमची मागणी आहे तुमच्या माध्यमातून. एकूणच नालेसफाई झाले असं बोललं जातं. हजारो कोटी रुपये दरवर्षाला नालेसफाईसाठी खर्च होतात, तरी देखील पाणी साचते आणि याच पाण्यामुळे साचल्यामुळे हे मॅनहोल दिसले नाहीत. एका इसमाचा मृत्यू झालेला आहे. कशा पाहतात? काय मागणी करा? हा पूर्णतः हलगर्जीपणा होता सकाळपासून. प्रत्येक अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांचं उत्तर एकच आहे की आम्ही कोणीही याला हे दिलं नव्हतं. मग ते दिलं नव्हतं तर मग हा माणूस आला कसा इथे करायला? म्हणजे गेल्या 4 वर्षाचे गेले, हे प्रशासक राज होतं, यांना कोणी सगळं प्रशासन वाऱ्यावर सोडून दिलं होतं. ते आता पूर्वीचं काळात बसतात की पूर्वी 25 वर्ष हे झालं आणि ते झालं, आणि तुमच्या राज्यात काय चाललंय? जे आता तर सत्ताधारी बसलेले आहेत ते काय करतायत? त्यांचं म्हणजे वचकच नाही. महानगरपालिकेला आम्हाला माहीतच नव्हतं. आज जेव्हा आम्ही या ठिकाणी, मी आणि महेंद्र भानुशाली या ठिकाणी येऊन उभं राहिलो, माणूस आतमध्ये गेलाय, आतमध्ये गेल्यानंतर वरती जाळी लावली. म्हणजे हा किती हलगर्जीपणा आहे? माणूस आहे आतमध्ये, त्यांना माहिती आहे त्या 2-3 जणांना, त्या कर्मचाऱ्यांना, की माणूस आतमध्ये गेलेला आहे, तो कुठेतरी वाहून गेलेला आहे, आणि वरती जाळी लावून मोकळे झाले. पटकन पोलिसांचं प्रशासन आलं, त्यांना ताब्यात घेतलं, आणि बाकीचं प्रशासन येऊस्तर तो माणूस बिचारा, या ते जे अग्निशामक दलाचे जे अधिकारी कर्मचारी होते ते आत गेल्यानंतर 20 ते 25 सेकंदमध्ये त्यांना बाहेर यावं लागत होतं. त्यांची हालत अशी होती. मग तो इसाम गेला आतमध्ये, गेल्यानंतर 2 तास शेवटी त्याला, म्हणजे देवाला जे पाहिजे होतं तसं झालं असेल, पण त्याची पण काही चूक, तो आपल्या कोणत्या ना कोणत्या भावनेच्या भरात, त्या कितीतरी मुंबई शहर आहे या वर्दळीच्या ह्याच्यात तो चालला होता, आणि त्याच्यामुळे शेवटी तोचा दुर्दैवी मृत्यू झाला या ठिकाणी. म्हणूनच आपण पाहतो की ही पूर्णतः प्रशासनाची चूक आहे, आणि जो इसम या ठिकाणी मेलेला आहे असलम शेख, याला चांगला मुआवजा जो आहे तो प्रशासनाने मुंबई महानगरपालिकेने द्यावा, अशा प्रकारची मागणी आहे. अन्यथा तीव्र आंदोलन जे आहे ते 8 दिवसानंतर आम्ही करू, अशा प्रकारची जी घोषणा आहे ती या ठिकाणी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. मॅनहोलमध्ये पडून एका इसमाचा मृत्यू झालेला आहे आणि घटनास्थळावरती अनेक नेते भेट देत आहेत. माझ्याबरोबर प्रयाग लांडे हे ठिकाणी उपस्थित आहेत. सर, काय सांगाल? घटनास्थळाला भेट दिलेली आहे, काय सांगाल आपण? या ठिकाणी आम्ही सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिलेली आहे.
आमच्या पक्षाचे उपमहापौर देखील आता या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. आमचे आमदार स्वतः विधान भवनामध्ये त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांशी फॉलोअप घेत आहेत आणि अशा प्रकारचा आवाज त्यांनी विधानसभेमध्ये आजच उचललेला आहे की ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एखाद्या गरीब तरुणाचा या ठिकाणी जीव गेलेला आहे आणि मला वाटतं ह्याची संपूर्ण जबाबदारी मुंबई महानगरपालिका प्रशासनाची आहे. सदर काम करत असताना जे बॅरिकेडिंग किंवा डायव्हर्जन लावणं गरजेचं होतं, अशा प्रकारचे कोणते डायव्हर्जन्स किंवा बॅरिकेडिंग लावले गेले नाहीत आणि त्याच्यामुळे डायव्हर्जन न असल्यामुळे त्या तरुणाला ह्या गोष्टी दिसल्या नाहीत आणि तो त्या गटारामध्ये पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. ही घटना अत्यंत निंदनीय आहे आणि दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. सदर ठिकाणी अशी माहिती मिळाली, आमचे पदाधिकारी सुशील जाधव आणि सागर तुळसकर स्वतः या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी जाळी बसवण्याचं काही काम चालू होतं आणि जाळी बसवत असताना त्या ठिकाणी कोणतंही बॅरिकेडिंग नव्हतं ना ॲज पर रूल. अशी महानगरपालिकेची कामं जर रोडवर चालू असेल तर त्या विभागाचा सब इंजिनियर असेल, जेई असेल, त्यांना या ठिकाणी उपस्थित राहणं बंधनकारक असतं. परंतु असा कोणताही अधिकारी फील्डवर स्वतः उपस्थित नव्हता. पावसाचे दिवस आहेत. अश्विनी भिडे मॅडम यांनी मोठे दावे केले की या ठिकाणी आमची मुंबई महानगरपालिका ही रस्त्यावर उतरते आहे, स्वतः काम करते आहे. परंतु अशी घटना घडत असताना, काम करत असताना इकडे कोणताही महानगरपालिकेचा अधिकारी उपस्थित नव्हता, ना कोणतीही सुरक्षेची बॅरिकेड होती. यांच्या लापरवाहीमुळे आज मुंबईकराचा जीव गेलेला आहे. पक्षामार्फत आमची एवढीच मागणी आहे, तशा संदर्भात पत्र त्या ठिकाणी अश्विनी भिडे मॅडम यांना देण्यात आलेलं आहे. आमचे आमदार देखील विधानभवनात हीच मागणी केलेली आहे की दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि कडक कारवाईसोबत फक्त कारवाई न करता की बाबा घटना झाली म्हणून कारवाई झाली आणि कुठेतरी त्या मॅटरला फुलस्टॉप करून आपण त्याची बुक क्लोज केली असं न करता त्या ठिकाणी यापुढे ही घटना घडली नाही पाहिजे याची काळजी घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे. एकूणच आपण पाहतो की हजारो कोटी रुपये नालेसफाईवरती खर्च होत आहेत, तरी देखील पाणी साचतंय. कशा प्रकारे अजून नियोजन करणं आवश्यक आहे, काय सांगाल? नालेसफाईची कामं मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई शहरामध्ये सुरू आहे आणि मी म्हणणार नाही की बाबा नालेसफाई ही 100% पूर्ण झालेलीच आहे. नालेसफाईची कामं सुरू होती, काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि काही ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम देखील झालेलं आहे. परंतु सगळ्या गोष्टींसाठी आपण सरकारला जबाबदार न राहता मुंबई महानगरपालिकेचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत ज्यांनी स्वतः रस्त्यावर उतरलं पाहिजे. मुंबईचा प्रत्येक लोकप्रतिनिधी रस्त्यावर होता, चाहे तो सत्ताधारी पक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा. प्रत्येकजण आपापल्या परीने काम करत होता. परंतु मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची मुजोरी ही कुठेतरी दिसून आलेली आहे या पावसाळ्यामध्ये आणि त्यांनी देखील एक कर्तव्य म्हणून रस्त्यावर उतरलं पाहिजे होतं, ते कुठेतरी झालेलं नाही आहे. मी पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी हात जोडून शिवसेना पक्षाच्या वतीने सांगू इच्छितो की आपण आता तरी जागं व्हायला हवं. आपल्या सत्तेपेक्षा किंवा आपल्या या मुजोरपणापेक्षा मुंबईकरांचा जीव प्यारा आहे आणि ते जागे नाही झाले तर एकनाथ शिंदे साहेबांच्या स्टाईलमध्ये आणि बाळासाहेबांच्या स्टाईलमध्ये, शिवसेना स्टाईलमध्ये आम्हाला त्यांना उत्तर कसं द्यायचं आहे हे आम्ही रस्त्यावर राहून त्यांना उत्तर नक्की देऊ. आपण पाहतोय की प्रशासनाची ही पूर्णतः चूक आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रस्त्यावरती उतरलं पाहिजे, त्यांची ही चूक आहे अशा प्रकारची मागणी केलेली आहे. त्याचबरोबर जर या प्रशासकीय अधिकाऱ्यांची मुजोरी कमी नाही झाली तर मात्र शिवसेना स्टाईलने, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्टाईलने जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना उत्तर देण्यात येईल अशा प्रकारची भाषा जी आहे ती प्रणय जे लांडे आहेत यांनी या ठिकाणी केलेली पाहायला मिळते. मॅनहोलमध्ये पडून असलम शेख या इसमाचा मृत्यू झालेला आहे आणि त्या इसमाला फायर ब्रिगेडचे जे अधिकारी आहेत त्यांनी बाहेर काढलेला आहे. तर कशा प्रकारे ही पूर्णतः रेस्क्यू ऑपरेशन राबवलं गेलं, आपल्याबरोबर बोलण्यासाठी फायरचे ऑफिसर आहेत. सर, काय सांगाल, कशा प्रकारे हे पूर्णतः रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते राबवलं गेलं, कशी घटना घडली, काय सांगाल? साधारणतः 12:30 वाजता आम्हाला आमच्या डिपार्टमेंटला कॉल आला होता की कायनार रोडला एक मनुष्य गटारामध्ये पडलेला आहे. तर आम्ही एक 10 मिनिटामध्ये आलो. आमच्या इकडचं मरोळ फायर स्टेशन सगळ्यात जवळ आहे. तर आम्ही इथे 10 मिनिटामध्ये इथे पोचलो. याच्यामध्ये इकडे आल्यानंतर ते लोकांना जी चौकशी झाली की तिकडे गटरमध्ये ओपन गटर होत्या, गटरमध्ये एक मनुष्य पडलेला आहे आणि त्यांनी स्वतः काही लोकांनी बघितलेलं होतं की पडलेला आहे म्हणून. छत्री वगैरे त्यांनी प्रयत्न पण केला त्याला पकडायचा, पण तो सापडला नाही. मग त्याच्यानंतर आम्ही जे फर्स्ट मॅन्युअल आहे, म्हणजे आता हा इकडे कायनारवरून साकीनाक्यापर्यंत जायला पहिलं जे गटर आहे त्याचं आम्ही पहिल्यांदा ढाकण उघडतो. म्हणजे आल्यानंतर आम्ही पहिले पुढचे ढाकण उघडतो, म्हणजे ती आतली जी गॅस असतो, मार्च गॅस, तो निघून जातो. तर पहिला आम्ही ढाकण उघडल्यानंतर आम्हाला खाली चेंबरमध्ये तो अडकलेला सापडल्यानंतर तिकडे गॅसेस वगैरे असतात, ते काढण्यासाठी आम्ही BS सेट आमचे वापरतो. ते हवा असते आणि आता पोर्टेबल हे आहेत आपले ब्लोअर्स आहेत. ब्लोअर्सने आम्ही आतली जी दुर्गंधी किंवा मार्च गॅसेस म्हणतो तो काढतो. नाही तर आम्ही रेस्क्यू करायला जाणारा तो पण त्याला पण अनकॉन्शियस होऊ शकतो.
ते झाल्यानंतर आमचे अधिकारी आतमध्ये खाली गेले, सोनवणे साहेब आहेत ते आतमध्ये खाली गेले आणि त्याची प्रॉपर रेस्क्यू करून त्याला बाहेर काढला आणि हॉस्पिटलला पाठवला आहे. एकूण आतमध्ये मोठ्या प्रमाणावरती गॅस होता. फायरचे जे अधिकारी आतमध्ये गेले होते त्यांना देखील मोठा त्रास करावा लागला आहे. किती जीविताला त्यांच्या देखील धोकाच होता काय? नाही कसं असतं की आम्ही स्टार्टिंगला मॅक्झिमम प्रिकॉशन घेऊन जातो आतमध्ये, पण हे बघा हे आता तुमचे चॅलेंजिंग जॉब म्हणल्यानंतर आमचा फायर फायटिंगचा जॉब आहे. याच्यामध्ये एखादा माणूस गेल्यानंतर त्या ठिकाणी डेड बॉडी आहे किंवा मनुष्य जिवंत आहे त्याचा आम्ही विचार करत नाही. मॅक्झिमम प्रिकॉशन घेऊन आम्ही जातो आतमध्ये. त्याच्यामध्ये पण कधी कधी आम्हाला त्रास सहन करावा लागतो, मग दॅट हॅपन्स होतं. किती वेळात हे रेस्क्यू ऑपरेशन पार पडले? ते 25 ते 30 मिनिटामध्ये सगळं ऑपरेशन झालं, सगळं हे काढलं. हो ना. पुढे ह्याची सफाई व्हावी, परत अशा घटना होऊ नये यासाठी काय निर्देश दिले? नाही ह्याच्यामध्ये सगळं की वरती प्रत्येक ह्याच्यावरती जाळी लावणं आवश्यक आहे. आणि जेव्हा पावसाळ्यामध्ये असे साधारण कधी कधी घटना घडतात तर लोकांना माहीत नसतं, अशावेळी जाळीला तिथं लावणं आवश्यक आहे. आणि इंडिकेशन्स देणं की बाबा इथे काम चालू आहे किंवा जाळ्या वगैरे आहेत, तर त्याच्यामध्ये तर मग तिथं काय प्रॉब्लेम येणार नाही. 25 मिनटं हे रेस्क्यू ऑपरेशन चाललं. मोठ्या शिताफीने जे अधिकारी आहेत त्यांनी जो मॅनहोलमध्ये अडकलेला इसम होता त्याचा मृतदेह जो आहे तो तब्बल 2 तासानंतर 25 मिनिटाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बाहेर काढलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेशसह सिद्धेश म्हात्रे, LS मराठी, मुंबई. त्याने बाहेर काढले. तो आतमध्ये गेला होता ना. मग हे नाही इकडे साईडला. ज्या इसमाने असलम शेख यांचा मृतदेह बाहेर काढला ते फायरचे ऑफिसर माझ्याबरोबर आहेत. सर काय सांगाल, या मॅनहोलमधून तुम्ही आत उतरून त्या इसमाचे मृतदेह बाहेर काढलेला होता, किती चॅलेंजिंग होतं हे काम करणं, काय सांगाल? चॅलेंजिंग तर असतं, कारण सिव्हिअर लाईन म्हटलं की आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस असतात आणि आतमध्ये जो रेस्क्यूअर उतरणार आहे त्याच्याही जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून एक सेपर साईड आपण एक्झॉस्ट ब्लोअर वापरून या सिव्हिअर लाईनचं व्हेंटिलेशन करून घेतलं होतं. आणि खाली उतरत आणि रेस्क्यूअरला श्वास घ्यायला त्रास होऊ नये म्हणून आपल्याकडे जे ब्रिदिंग ॲपरेटस असतात त्या ब्रिदिंग ॲपरेटसमधील फ्रेश एअरचा सप्लाय आपण कंटिन्यूस चालू ठेवलेला होता. किती चॅलेंज काढताना तरी पण धाप लागली होती, तो व्यक्ती देखील सापडत नव्हता, कशा प्रकारे ते सगळं मॅनेज केलं गेलं? चॅलेंजिंग तर असतं कसं, ज्याप्रमाणे आता आपण जसं ग्राउंडवरती उभारून बोलतोय, परंतु ॲक्च्युली ज्यावेळेस आपण मेन हॉल ओपन करतो तुम्हाला दिसेल एकदम छोटीशी जागा आहे. सर्वात पहिलं चॅलेंज असतं की त्या छोट्याशा जागेमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये गेल्यानंतर जेवढं तुम्ही डेप्थला जाणार, साधारणतः एक 25 ते 30 फुटाच्या आतमध्ये डेप्थ आहे. 25 फुटापर्यंत एक पाणी नाही आहे, परंतु त्याच्या खाली 4-4.5 फूट पाणी आहे, त्याच्यामध्ये गाळ पण आहे. आणि आतमध्ये जी व्यक्ती पडलेली होती ती व्यक्ती एका आतमध्ये जे छोट्या ट्रेनमध्ये ती पाय त्याचे अडकलेले होते. तर चॅलेंजिंग तर होतंच. आपण खाली जाऊन त्या व्यक्तीला व्यवस्थित हार्नेसच्या मदतीने बाहेर काढून राजावाडी हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. चॅलेंजिंग जॉब होतं आणि ते चॅलेंज पूर्ण तर केलेलं आहे. माझ्याबरोबर तो जो मॅनहोल आहे तो आपण दाखवूयात की हाच तो मॅनहोल आहे ज्या मॅनहोलमधून असलम शेख यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. इथून 170 मीटर पुढे असलम शेख हे मॅनहोलमध्ये पडले होते, मात्र ते वाहत वाहत या मॅनहोलपर्यंत पोचले आणि त्यांना जे फायरचे ऑफिसर आहेत त्यांनी मोठ्या शिताफीने या ठिकाणी बाहेर काढलेलं, परंतु त्यांचा या ठिकाणी 2 तासानंतर मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळाला. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेशसह सिद्धेश म्हात्रे, LS मराठी, मुंबई.